नाही याच्यामध्ये सर मी तुम्हाला दोघांमधलं हे करू शकतो जे आपलं काय आता POP हा कॅल्शियम जिप्सम पावडर नाही जिप्सम खडकाला 150 डिग्री सेल्सिअसला तापवून चुना आणि वाळू यामध्ये ती पावडर तयार केली अच्छा हां जिप्समला किंवा पावडरला पाणी ॲड केलं जातं किंवा तो दगड बनतो बरोबर हे मटेरियल आपण मातीत नाही वापरू शकतो कारण माती मजबूत करण्यासाठी आपण जिप्सम वापरतो जिप्सम हे जे प्रॉडक्ट तुम्ही बघताय कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट डायहायड्रेट आणि जो POP तुम्ही म्हणताय तो अनहायड्रेट हो याच्यामध्ये ऑलरेडी 3 twice H2 कंटेंट असतो पाणी हे मटेरियल तुम्ही पाण्यात ही pH लेवल मेंटेन ठेवली जाते नॅचरल जिप्सम इनहेल झालं हाताला लागलं तोंडात गेलं काही कारण त्याच्यात ना हेवी मेटल्स आहे ना केमिकल्स आणि हे मटेरियल कस्टममधून पास इराण ओरिजिन पूर्ण भारतातलं सिक्रेट मिळेल ना जे आता पॅकेज आपल्याला साऊथला सर फॉस्फेट इंडस्ट्रीज फक्त जो आपल्या महाराष्ट्रात आर्मी फर्टिलायझरकडे साऊथला मायलेजच नाही चेन्नई HPK कर्नाटकची कंपनी ग्रीन स्टार HPK पण तो हा ग्रेड तो महाराष्ट्रामध्ये 160 मातीमधला हा ज्याचा क्लोराईड पाण्या वाटेची क्षार मातीत साचत राहतो एखाद्या क्षाराची लेवल मातीत आपण 5 पाणी देत चालतो क्षार काय होतात तुम्ही एखादा तांब्या बघा पाणी जर बोरवेलचं घेतलं तर बाहेर पांढरत स्टीलची बादली पण असते बघा पाणी मातीमधला विचार करा वर्षानुवर्ष तो पांढरा तर कुठेतरी कमी साचतो तर आपण म्हणतो जसं की या पावसाळ्यामध्ये पाणी नसला का कारण हे राहतं की माती एअरब्लॉक की पाणी काय हवानी खाली पूर्ण घेण्याचा पावडरचा वापर हा नांगरणी झाल्यानंतर SSP वापरायला लोकांना अवेदशीर त्यामुळे P2O5 मग तिचा जिप्सम तुम्हाला नक्कीच फायदा एकरी 1 टन एकरी 200 किलो एकरी 400 यात कसं आहे सर जो माती तज्ञ जो आहे ना ते तुम्हाला ज्याच्यावर विश्वास आहे तुम्ही त्याला लागतो हे काय होतं प्रॉडक्ट बद्दल खडा माहिती मी तुम्हाला तुमची जे काही करी हां बरोबर हे कुठे काय होतं मातीमध्ये काही रिपोर्ट एंट्रीचा नसता काही डायरेक्ट प्रिंट आउट काय नक्की मॅटर होतो हा आपल्याला इथं माहिती पाहिजे की नाही मी माझं त्या लॅबमध्ये माझा माणूस बरोबर तपासतो कारण तुम्ही सॅम्पल देता काही जण हे सर सॅम्पल आणा आम्ही तपासतो असं नाही होत हां सारा पद्धतीने 3 ठिकाणांचे सॅम्पल घेऊन त्याचा ॲव्हरेज काढला जातो तेव्हाच ते सॉइल रिपोर्ट मान्य आपण बरोबर आपल्याला अंदाज येतो की सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट कमी आहे कॅल्शियम प्रमाण जास्त आहे दुसरं की काय आहे त्यानुसार आपण पुढे मग शिफारस त्यांनी दिलेली असते आपले कन्सल्टंट असतेही आपल्याला तर याच्यामध्येच काम आपलं म्हणजे बघा की माती परीक्षण केल्यावरच तुम्हाला पहिल्या लाईनमध्ये जिप्सम वापरतो फर्स्ट येतं त्याच्यानंतरून खतांचा वापर येतो मग तेव्हा लोकांचा सर्च सुरू होतो आपला अनवार आणि आपलं मेन म्हणजे B2C मध्ये कारण कसं आहे बाकीच्या लोकांना वापरायला टाळणारच तुम्ही हाच प्रॉडक्ट जर 150-250 ला बॅगमध्ये
संवर्धनी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत. संवर्धनी म्हटलं की सर्वप्रथम आठवतं ते संवर्धनी वापरायला जर समोरच्याकडनं तुम्ही 500 रुपये का हिरव्या रंगाचे गालिचे घातलेल्या त्यालाही प्रत्येक कुठेतरी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. नाही, हे प्रकार असे आहे. तुम्ही जसं जसं तुम्हाला अनुभव येत जातो ना, इथून ते इथपर्यंत तुम्ही स्वतःहून decision घ्या. सृजनात्मक वैशिष्ट्ये असलेल्या निसर्गाचे संवर्धन हे आपलं आद्य कर्तव्य आहे. याच कर्तव्याच्या मार्गावरून अग्रेसर होताना विज्ञानाची अभिनव कला सृजनात्मक नवनिर्मिती करण्याच्या हेतून उभी राहिली एक सुंदर संकल्पना संवर्धनी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड. निसर्गाचे संवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बळीराजाच्या कर्तृत्वाला उभारी देण्याचा हा एक सृजनात्मक प्रकल्प संवर्धनी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड.